महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी ठामपणे उत्तर देणे गरजेचे आहे। चुकीचे काम आम्ही सांगणार नाही। शांतता भंग करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल। आमदार अमोल खताळ। आपण 1.25 वर्षाच्या काळात विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावागावामध्ये निधी देण्याचे काम केले आहे आणि भविष्यातही करू असा विश्वास व्यक्त करत निधी वाटप करताना कधीही भेदभाव केला नाही। कोण आपला आणि कोण परका असा भेदभाव केला नाही। ज्या भागावरती अन्याय झाला आहे त्या भागासाठी प्राधान्याने विकास निधी देण्याचा आपला प्रयत्न आहे। भविष्यात महायुती सरकारच्या माध्यमातून भरीव स्वरूपाचा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली। तालुक्यातील गुंजाळवाडी, राजापूर, निमगाव, भोजापूर, चिकणी, सायखिंडी आणि मेंगाळवाडी येथील विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार खताळ यांच्या हस्ते झाला। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी भाजप ज्येष्ठ नेते नामदेव गुंजाळ, राधुनाना गुंजाळ, संभाजी गुंजाळ, सूर्यभान गुंजाळ, पंढरीनाथ गुंजाळ, रोहिदास गुंजाळ, सोमनाथ जगताप, देवराज थोरात, विक्रम गुंजाळ, महेश जगताप, गोकुळ गुंजाळ, राजापूर येथील बबन हासे, सावळेराम खतोडे, अनाजी खंडागळे, अण्णा हासे, बाळासाहेब सोनवणे, ऋषिकेश हासे, गोपीनाथ सोनवणे, संदेश देशमुख, सोमनाथ खतोडे, निमगाव भोजापूर येथील ज्येष्ठ नेते कारभारी वलवे, सरपंच ज्योती कडलक, उपसरपंच प्रमोद कडलक, दत्तात्रय गुंजाळ, अशोक कानवडे, बाळासाहेब कडलक, लहानू पाटील चाबुकसर, भाऊसाहेब धुमाळ, संतोष टपाले, त्र्यंबक फटांगरे, मनोहर कडलक, चिकणी येथील भाजप ज्येष्ठ नेते वाल्मिक शिंदे, सरपंच गायत्री माळी, उपसरपंच संदीप वरपे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दीपक वरपे, एकनाथ वरपे, मच्छिंद्र विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। आमदार खताळ म्हणाले की विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेकांनी केवळ भूमिपूजनाचे फलक लावले, मात्र त्या कामाचे पुढे काय झाले याचा जाब जनतेने विचारणं गरजेचं आहे। येथून मागील कालावधीमध्ये निवडणुका आल्या की फक्त घोषणा आणि फलक लावून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। महायुती सरकारच्या माध्यमातून झालेला विकास गावागावातील जनतेपर्यंत पोहोचवणं ही कार्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी आहे। निळवंडे डावा आणि उजव्या कालव्याच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे। प्रवरा व म्हाळुंगी नदी वाहती आहे। दोन्ही कालव्यांमुळे गावातील बंधारे व तलाव भरून देण्यासाठी सरकार सहकार्य करत असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले। गुंजाळवाडीमध्ये काही जण भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करत आहेत, परंतु कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या घरात जाऊन जाब विचारणं गरजेचं आहे। जर महायुतीच्या कार्यकर्त्यांना कोणी विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी ठामपणे उत्तर देणं गरजेचं आहे। चुकीचे काम आम्ही सांगणार नाही, मात्र गावातील शांतता भंग करण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलं। महासत्ता न्यूज, संगमनेर। गुंजाळवाडीकरांचं जे प्रेम आहे ते शब्दात व्यक्त करण्यासारखं नाहीये। गुंजाळवाडी खूप प्रेम दिलं, भरभरून प्रेम दिलं। या प्रेमापोटीच आज गुंजाळवाडीच्या विकासासाठी आम्ही सुद्धा हात कुठंच आकारता घेत नाही। जसं नामदेव दादांनी सांगितलं की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता महायुतीचं सरकार आहे। आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, आदरणीय सुनेत्रताई पवार असेल आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना मला 1.25 वर्ष झालंय। परंतु या 1.25 वर्षामध्ये मला सुद्धा प्रश्न पडतो की खरंच एवढा स्कोप आहे, एवढं काम आपण करू शकतो, यापूर्वी तर का झाले नाही। यापूर्वी मताच्या लांबून लोचण्यासाठी लोकांना जाणून बुजून विकासापासून वंचित ठेवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर त्यांना उत्तर तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये दिलंय। त्यामुळे आज गुंजाळवाडी सारख्या ठिकाणी 1.25 वर्षामध्ये आम्ही 3,71,39,000 रुपये दिले। हे देताना आम्ही हे पाहिलं नाही का कोण आपला कोण परका। ज्याला गरज आहे, ज्या भागावर खरंच अन्याय झालाय त्या भागाला विकासाचा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही केला। वर्षभरामध्ये जर एवढा दिलाय
तर अजून पुढच्या कालावधीमध्ये मोठ्या स्वरूपाचा भरून निधी निश्चित तुम्हाला आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये दिला जाईल. गुंजाळवाडीमध्ये काही जण भीती दहशतीच्या गप्पा करता, त्यांना अजून माझा अंदाज नाही. मी जर जुन्या याच्यात घुसलो तर काही जणांच्या प्रॉपर्ट्या विकल्या तरी त्यांना शासनाचं देणं त्यांचं भागणार नाही. त्यामुळे त्यांनी राजकारण करताना एक राजकारणाची पातळी पाहूनच काम करावं. विनाकारण गुंजावाडीच्या जर आमच्या कुठल्या कार्यकर्त्यांना तुम्ही त्रास देणार असाल, टार्गेट करणार असाल, तर आता मी बी सांगेल आपल्या शिवसेना भाजप राष्ट्रवादीच्या आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांना का यापुढे तुम्ही सुद्धा हातात काही बांगड्या भरलेल्या नाही. तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ पक्का उभा आहे. आरेला कार्य करण्याची दानत धरा, आरेला कार्य करण्याची हिंमत ठेवा. तुम्हाला कुठली अडचण येऊन देणार नाही. यापूर्वी जसं विधानसभा निवडणुकीच्या आधी काही रस्त्यांचे भूमिपूजन झाले होते, उद्घाटन झाले होते, आता गुंजावडीकरांनी जा विचारला पाहिजे का त्यावेळेस तर पाट्या लावल्या होत्या, मग ते 3 वर्ष झाले कामं का नाही झाले. निवडणुका आल्यानंतर फक्त बोर्ड लावायचे, लोकांना भ्रमित करायचं आणि विकासाच्या गप्पा करण्याचा प्रयत्न यापूर्वी होत होता. आम्ही ठरवलंय कुठल्याही पद्धतीने कोणी काय केलं काय नाही केलं या जास्त खोलात न जाता आपल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती राहील, यापुढे आपण केलेलं काम, आज जर तुमच्या गावामध्ये 32 ठिकाणी कामं झाले तर 32च्या 32 कामं तुमचे पाठ पाहिजे. आलेल्या माणसाला उत्तर देता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. हे आम्ही करून दाखवलं. हिंदुस्थानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर सुशोभीकरणासाठी आम्ही निधी दिला. आपल्याला सांगता आलं पाहिजे का या गुंजावाडी असेल, या संगमनेर मतदारसंघातील असेल, प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी धार्मिकतेसाठी आज मी सांगत असतो देश आणि धर्म टिकला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल आणि त्या दृष्टीनेच आमची वाटचाल सुरू असते. आज मला ज्या ज्या ठिकाणी मंदिरासाठी सभा मंडप मागितला असेल आपण तत्काळ दिला. रस्ते दिले, पाणंद योजनेतून रस्ते दिले. पाणंद योजनेचा अध्यक्ष मीच आहे, बांधकाम कामगार योजनेचा अध्यक्ष मीच आहे, संजय गांधीचा अध्यक्ष मीच आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या आमदाराचे मी अजूनपर्यंत वर्ष सव्वा वर्षामध्ये माझे अधिकार हे फक्त जनतेच्या विकासासाठी वापरले. परंतु यापुढे जर आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर मला माझे दुसरे अधिकार सुद्धा निश्चित वापरावे लागतील. परंतु ती वेळ निश्चित येणार नाही याची मला खात्री आहे. कारण आज 1 ते 32 मध्ये जसं आता उल्लेख केला, पर्यटन विभागाच्या माध्यमातून आपण श्री क्षेत्र काशी विश्वेश्वर देवस्थानला 20 लाख रुपये दिले. आदरणीय पालकमंत्री विखे पाटील साहेबांच्या उपस्थितीत आपण तो कार्यक्रम सुरू केला. त्यानंतर काही लगेच तिथं आय लव्ह काशी विश्वेश्वर केलं. इतके दिवस काशी विश्वेश्वर गुंजावाडीतच होतं. त्यांना काय टाकायचं टाकून द्या, आपण जे टाकलंय ते लोकांना सांगा. त्यांना जाऊन द्या त्यांना काय टाकायचं. अजून त्यांना इथं दारूच्या भट्ट्या टाकायच्या त्या टाकून द्या, काय करायचं ते करून द्या. तुमचं काम आहे. त्यांनी जे चुकीचं केलं त्या चुकीच्या गोष्टीला हाणून पाडलं पाहिजे. आज तुम्ही बघितलं असेल आपल्या सरकारच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांनी सांगितलंय, तर इथं दिसत आहे मला बरेचसे आज ग्रामसेवक आहेत, बाकीचे काही दिसत आहे सरकारशी संलग्न कर्मचारी, त्यांना माझी सूचना राहील, गावामध्ये राजकीय प्रचार करणं कोणी करत असेल तर आता सुधारणा करून घ्या. नाही तर मागच्या 15 दिवसापूर्वी एका अधिकाऱ्याचा कार्यक्रम झालाय, तसा आपला कोणाचा कार्यक्रम होऊ नये अशी काळजी घ्या. आम्ही काही तुम्हाला कोणत्या चुकीचे कामं सांगणार नाही, परंतु जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने वागून गावातील वातावरण अशांत करणार असेल तर निश्चित आम्हाला सुद्धा कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर कारवाई करण्यास भाग पाडू नका. या गावामध्ये गुंजावाडीमध्ये आता आपण सुद्धा रोहिदासराव तुम्ही सांगितलं होतं इथं कमान देण्यासंदर्भातलं आखाडीची वेताळबाबाची, तर ती सुद्धा मला वाटतं मंजूर झालेली आहे. त्याचं काम लवकर चालून घेऊ. आपण जे जे शब्द दिले ते शब्द आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्ही शब्द दिलाय संगमनेर तालुक्यातील युवकांना रोजगार देण्याचा. लवकर MIDCचं नोटिफिकेशन सुद्धा काढतोय. जे कित्येक वर्ष लोकांना जमलं नाही ते मी 1.25 वर्षामध्ये करून दाखवतो आणि हे फक्त तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या सगळ्यांच्या सहयोगामुळे शक्य होतं. आज पाण्याच्या बाबतीत बोलायचं म्हणाल तर पाण्याची परिस्थिती बघितली असेल तुम्ही लोकांनी, तर आज
निळवंड्याचा उजवा कालवा असेल, डावा कालवा असेल, आज पूर्णतः प्रभावित होऊन वाहतोय. प्रवरा नदीमाई सुद्धा आपल्याला येणाऱ्या कालावधीमध्ये माळुंगी असेल, प्रवरा असेल, यांचं सुद्धा आपल्याला स्वच्छतेकडे लक्ष देऊन या पद्धतीने या भागातील लोकांना पाणी कसं मिळेल. आता मगाशी ज्या ठिकाणी आपण मसोबा मंदिरासमोर सभा मंडपाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, तर तिथं काही लोकांनी सांगितलं की कशा प्रकारे प्रदूषित पाणी तिथे येतं. ग्रामसेवक साहेब, आपली जबाबदारी आहे, जर गावाच्या हद्दीमध्ये आपल्या कुठल्याही संस्थेचं कोणाचंही पाणी येत असेल तर त्यांना आपण पत्र दिलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे की याच्यावरती तुम्ही प्रक्रिया करून पाणी सोडा. उद्या या भागामध्ये आमचे लहान लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक राहतात, डास असेल, आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. जर त्यांना तशा सूचना देऊन बी जर ते ऐकत नसेल तर ग्रामस्थांनी त्यांच्या पद्धतीने निर्णय घ्यावा आणि त्याला वेळ पडल्यास जी काही कारवाई करण्याची गरज असेल त्यासाठी निश्चित मी आपल्या सर्वांच्या पाठीशी ठाम उभा राहील. गुंजवाडीकरांना माझी विनंती राहील, येणाऱ्या पुढील कालावधीत सुद्धा आपल्याला मोठे विकासाचे कामं करायचे आहेत. आज बघितल्यानंतर मला संभाजीराव सांगत होते की कशा पद्धतीने बहुतेक पाणी आहे. यापूर्वी पाणी नदीत असताना गणपती विसर्जनाला सुद्धा पाणी मिळत नव्हतं, परंतु आपल्या कार्यकाळामध्ये नदीला ज्या वेळेस मागणी होती तेव्हा उजव्या गावामध्ये पाणी होती त्यावेळेस आपण तत्काळ पाणी देतो आणि ज्या वेळेस निळवंड्याच्या कालव्यांना पाणी येतं त्यावेळेस गावागावातील बंधारे असेल, तलाव असेल, छोटे मोठे, हे सगळे भरून देताना सुद्धा आपल्या सरकारच्या वतीने सहकार्य ग्रामस्थांना होत असतं. त्यामुळे तुमची जबाबदारी राहील का येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुम्ही सुद्धा महायुतीच्या पक्षाच्या बरोबर राहिलं पाहिजे. येणाऱ्या पुढील सर्व निवडणुकांमध्ये येणाऱ्या कालावधीत तुम्ही सगळ्यांनी साथ दिली पाहिजे. मेडिकल हॉस्पिटल ते गुंजवाडी रस्ता, राणेमाळा ते वेळाळे रस्ता, कॉलेज रोड ते बायपास, उमराचा मळा, हे सुद्धा लवकरच मंजूर करून आपण त्याचे सुद्धा कार्यक्रमाचे शुभारंभ तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत निश्चित येणाऱ्या कालावधीमध्ये केला जाईल. आजच्या या निमित्ताने पुन्हा आपल्या सर्वांना आवाहन करेल का येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही सगळ्यांनी आपल्या सरकारच्या भूमिकेच्या बरोबर राहून लोकांना विश्वास द्या. लोकांना जी भीती आहे, तर आमदार बदललाय तालुक्याचा तरी जर काही जण घरात जाऊन धमक्या देत असेल तर त्यांचा बी बंदोबस्त तुम्ही घरात घुसूनच केला पाहिजे, एवढं मी ठोक आणि प्रकटपणे तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, पालकमंत्री तुमच्या पाठीशी आहे, महाराष्ट्र सरकार तुमच्या पाठीशी आहे, चांगल्या विधायक कामासाठी आहे. पण जर कोणी चुकीचं करत असेल तर त्यांना बी हारेला कार्य म्हणायची हिंमत ठेवा. पुढे कार्यक्रमाला जाण्याची घाई असल्यामुळं आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.